तुमच्या मार्फत न्यूज मार्फतच आम्हाला सगळ्या गोष्टी माहीत होत्या की कुठं मोबाईल हरपला, कुठं ह्याचं कनेक्शन सापडलं. 6 तारखेला त्याचे मोबाईल म्हणजे त्या सुदर्शन घुलेचे वाल्मिक कराडचं फोनवर बोलणं झालं. मग ही ज्यावेळेस न्यूजवाल्यापर्यंत गोष्ट माहीत होती, मग त्या घरच्या एका तरी माणसाला तुम्ही आश्वस्त करा ना, किंवा तपास कुठपर्यंत आला आहे, काय चाललंय तपासामध्ये, किंवा आमची पुढली दिशा नका सांगू, पण जो तपास झाला आहे त्याची त्या गोष्टी सांगण्याला काय अडचण नाही असं मला वाटते. तेपर्यंत होत नाही. याच्यामुळे आम्ही गावकऱ्यांना आता मिटिंग घेतली. आम्ही उद्याच्याला संतोष देशमुख कुटुंबीय हे टावरवर चढून म्हणजे त्यांचं आंदोलन करणार, त्यात आम्ही सर्व गावकरी सहभागी आहेत. आणि 14 तारखेला आम्ही सगळे गावकरी स्वतःच्या अंगावर, आता काय आहे, जो मुख्य सूत्रधार आहे यातला वाल्मिक कराड म्हणून, तो जर बाहेर आला तर आमचं जगणं मुश्किल करणार आहे, त्यांच्या कुटुंबाचा असेल किंवा गावकऱ्याचा असेल. मग त्यांच्या हातून संतोष देशमुखसारखा हाल होऊन मरण्यापेक्षा आम्हीच 14 तारखेला सगळे गावकरी एकदाच स्वतःच्या अंगावर राखेल पेट्रोल ओतून आम्ही जाळून घेऊन, म्हणजे शासनाला बी ताण घ्यायची गरज पडणार नाही. कारण शासन ह्याच्यामध्ये कुणाला तरी पाठीमाग घालायला लागले. जे ह्याचं काय झालंय, मेन माणूस बाजूला ठेवलाय आणि बाकीचे गोळा करीत चाललेत. हे आमचं एक काय म्हणणं आहे, म्हणजे ही तयार करणारी मशीनच बंद करा ना, म्हणजे प्रोडक्शन बंद होणार आहे. पण शासन ते करीत नाही. त्या अनुषंगाने आम्ही शासनाकडे काही मागण्या केल्या होत्या. त्यात आमची पहिली मागणी, वाल्मिक कराड यांच्यावर 302 अंतर्गत गुन्हा नोंद करून त्यांना मोका लावावा. आरोपी कृष्ण आंधळ्याला तात्काळ अटक करावी. शासकीय वकील म्हणून उज्ज्वल निकम किंवा सतीश माने शिंदे यांची तात्काळ नियुक्ती करावी. SIT मध्ये जे नवीन अधिकारी घेतो म्हणले मुख्यमंत्री साहेब आमच्या कुटुंबियांना, त्यांची तात्काळ ऑर्डर काढण्यात, पंकज कुमावत आणि बाकीचे काही लोक सांगितले तर त्यांची, सदरील प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आलाय कमीत कमी त्यांच्या कुटुंबांना तो सांगण्यात यावा. पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांचा तात्काळ बडतर्फ करून त्यांना सहआरोपी करावे. आणि जे आरोपी ह्यांना मदत करायला तर त्यांना सुद्धा यात सहआरोपी करून ही करावं. या मागणी जर